बायकोचा प्रेम का पोऱ्यावर प्रेम? अयो आता आपण फेशियल केली, मम्मीने फेशियल केली, मेहंदी काढली. आता जायचंय ब्लाऊज आणायला माझा प्रांसल करत. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या ॲग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर. माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे म्हणून 2 दिवस ब्लॉग पण नव्हते आणि आम्हाला थोडंसं काम पण होतं, त्यामुळे 2 दिवस ब्लॉग आले नाही. आय होप तुम्ही ब्लॉग्स मिस केले असणार. आणि आता सकाळी सकाळी मम्मी मला उठून घेऊन आली कामिनीताईकडे. हो हो चला आपण आधी जाऊया गाडीत. सो मी पोचलो आता इकडे कामिनीताईच्या पार्लरला. नांदिवली ना सेल्फी ब्युटी केअर ताईची गाडी पण आहे. जाऊया आता आतमध्ये. चला सकाळी सकाळी उठून मला आणताना काय माहिती माझा अवतार असा कसा भिसा आता पार्लरला येतात. माझा मला झोपूनच्या उठून आणतात. त्याला कळायला लागलं सा बाबू 2 तास का? 2 तास तुम्ही काही बी करता. जेंट्सचा पण होते तुझ्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही. मग ठीक मगाची लागते ना ती दाखवी ना मागो का दिलं आता. काही खावायला आणले का नाही? म्हणले तो बघ काही असा नाश्ता बेस्टा आणायचा. तुला काय वाटलं मी आणेन असा? आहे बाबू मी करलो नाश्ता. उन्हाळ्यात ना आता पाण्याचे प्रूफ खायचे. दुसरं दाखव रे. अरे मम्मी ते तुझा पिवलियाची जवळ बघ बाजूला पिवलियाची जवळ. सो आता इथे मम्मीची फेशियल चालू झालेली आहे. कोणती फेशियल करते ताई? गोल्डन हायड्रा. गोल्डन हायड्रा गोल्डचं करते मम्मी. बोल. तरी पण माझ्यापेक्षा चिकनी नाही दिसतील. तुझ्यापेक्षा भारी दिसेल बघ. हो हो बघू ना. तुझ्यापेक्षा भारी दिसेल. आता तसं नको समजू झाल्यावर पण. जरी फरक पडला तर तुला अजून एक काम वाढेल. तू येशील का? ये ना. सगळं मशीन होते ना? सगळं मशीनीवरती होते. आणि या मशीनीचे एक हे आहे की खूप छान रिझल्ट येते. आणि स्पेशली ही कार्बनवाली मशीन आहे. अच्छा. कार्बनमुळे ना रिझल्ट 1 नंबर मशीनीचा येतो. आणि प्रोडक्ट्स पण आपल्यामध्ये डर्मॅटॉलॉजिस्टचे प्रोडक्ट्स यूज करते मी. डर्मॅटॉलॉजिस्टचे? हो.
दिसते याच्यातून. ही लास्ट स्टेप ना, लास्ट स्टेप आहे. फेशियलची लास्ट स्टेप आहे. आणि इकडे काय म्हणतात स्टुडंट्स पण आलेत. हॅलो. कोणाला करायचं असेल तर या सगळ्या ट्रीटमेंट्स होतात. पिगमेंटेशन, ॲक्ने वगैरे सर्व. पिलिंग पण चालू आहे, पिलिंग पण करते मी. तर कोणाला करायचं असेल तर तुम्ही या. नक्की. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बाकी अपॉइंटमेंट ॲड्रेस वगैरे तुम्ही नंबरवर कॉल करूनच विचारू शकता. वा. नांदिवलीला सलून आहे आपलं. अच्छा. नको मी गोराच आधीपासून. तुला नको रे. हां त्याला त्याही खाली येत नाही. सो चलो फायनली मम्मीचा फेशियल झाला. कसं गोरा गोरा दिसते. नेक्स्ट टाइम मी पण येईन तेव्हा बघूया. मम्मीवर फरक पडेल कारण मम्मी लेडीजच आहे ना, सो म्हणून मम्मी जास्त ग्लो दिसतो मम्मी चेहऱ्यावर लगेच. जेव्हा माझा करशील ना का मिनते तेव्हा समजेल खरा ग्लो. नाहीतरी कमेंट करून सांगतीलच ना. हो. असं झालं नाही का? तू फ्री असल्यावर चमकवून सांग. पाठवते. हां तू ये, तुला चमकवून पाठवते. नक्कीच. तू फ्री कधी असेल सांग, कारण इथे क्लासेस चालू 25 असतात तुझे. तारखेच्या प्लस इथे नेल आर्ट, ब्रायडल नेल आर्ट आहे ना. कधी आहे लग्न? आज चावल. बोलवी पण नाही. चालेल चालेल. नेल जाऊस ना ते थांबा ना. हो. चावल घालून जा. हो, इथेच पूर्ण सोयी करू का? काय आणायची गरजच लागणार नाही. घराची कमी पडली तर आहेच हो. सो चलो ताई, तू फ्री असल्यावर सांग. तुझे क्लासेस नेल आर्ट वगैरे तू येशील ना त्या दिवशी पोरींना सुट्टी देते. नको, तुझं नुकसान नको. प्लस जर तुम्हाला कोणाला क्लासेस करायचे असतील तरी पण तुम्ही कॉल करून ताईला विचारू शकता आणि अपॉइंटमेंट पण बुक करू शकता. जसं तुम्ही मम्मीच्या चेहऱ्यावर फरक बघू शकता. पकाच हे झालं का हा ना. उन्हान फिरून फिरून किती दिवस स्किन पण पक्की ड्राय झाली ना. चला निघायचं आता. चला ना. चला नवरीबाईचा अजून काही मेकअप होय आहे, नेल्यात काही होत नाही तोपर्यंत आम्हाला घाई आहे म्हणून. नाही तर थांबलो असतो का लग्नाला? कॉंग्रॅच्युलेशन. नाही तर लग्नाला थांबलो असतो. नाही 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 नको 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 राहू दे राहू दे. लग्नाला आता लग्न आहे ना, पाया अरे पडायची ती सवय तेच करून घे. बोलते का आमच्या इकडे कमी नाही नाही नाही. नाही ते जाता कसं नवीन लग्न झाल्यावर 2 महिने तरी नवरीला वाकूनच चालावं लागतं पाया. जो येईल त्याच्या वाकाचं, जो येईल त्याच्या नाही, वाकाचं. आजपासून तू पाया नाही पडशील नाही का. आज नवर नवरी देवी हो ना? देवी झाली नाही का, देवीचं रूप झालं. बाय बाय. बघूया आपण आता घरी जाऊया. चलो चलो पक्का ऊन लागते हे म्हणून सगळं थंड करायला ताईला पाहिजे. चलो. इथे हा नंदिवली नाका आहे आणि इथे IG केमिस्टच्या बाजूला ताईचा ब्युटी पार्लर आहे. बाय बाय. आता जाऊया आपण घरी. चला आम्ही तिकडून निघालो कामिनताईच्या पार्लरमधून. आणि मम्मी बोलली की मला कल्याणमध्ये थोडंसं काम आहे चौकात, सो तिकडे घे. तर चौकात गेलो, तिकडे मेहंदी काढली, ज्यूस बीस पिला, मस्तपैकी गाडीत बसलो. घरी जायच्या रस्त्याला गाडी काढली म्हणते अरे थांब इकडे कुठं अजून काम आहे. तू तर बोलली कल्याणला थोडासा काम आहे. झालं काम, 2 कामं झाली. यो काम त्यामुळे दिसला म्हणून केला. यो काम नव्हता. दिसली म्हणून मेहंदी काढली सा. दिसली म्हणून. वा. अरे तेव्हा कपड्यांची दुकान आहे. कपडे नाही घ्यायचं. नाही टी शर्ट भारी बघ. आता असं वाटत नाही बा पोरासाठी एक घ्यावा. काय करणार काय. चल पंक्ती सलून मध्ये. हो. तुम्हाला जर कपडे घ्यायचे असतील तर तो पंक्ती सलून मध्ये तुम्ही नक्की जा. फ्रीवालं प्रमोशन आहे. आय होप ही व्हिडिओ बघितल्यानंतर पंक्ती सलून मधून माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट येईल अशी मी आशा बाळगतो. पण 1 नंबर कपडे असतात. पप्पानी 3-4 ड्रेस तिथून आणल्यान नुसतं सारखं हे कपडं फेकू, हे कपडावर भारी वाटतं नाही कपडं. नुसती कपड्यांची स्तुती पप्पा चालवले. बघूया. सासऱ्यांनी स्तुती केलेली आहे, मेहुण्याला स्तुती करायची संधी मिळते की नाही अशी आम्ही आशा बाळगतो. अरे तू तुझ्या स्वतःसाठी प्रमोशन करते का? तू सांग पब्लिकला सांग ना. जा तू पण जा. तू पी कल्याणला काय घेते तिकडे घे, नाहीतर आपण जातेच असतो. सो चला आता बघूया. मम्मीला अजून काही काम आहे ते पण करूया आपण.
चल मस्त पैकी गोल चक्की व फिरू. अच्छा तिकडे जायचं आहे का? तुला माहिती आहे? माहित नाही पण मी ऐकले फक्त. चला सो आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचल्या पोचल्या पप्पानी लगेच सोय केलेली आहे बघा. मी बायकोचा प्रेम का पोऱ्यावर प्रेम? अयो कल लगे खुशबू मम्मी बायको जेवायला भेटते. पोऱ्या पण जेवायला बंद आहे. पोरगी तुमची पोरगी आहे ना बारकी आहे ती. नीता खाला मी आम्ही दोघं खाला. घ्या तुम्ही बायकोसाठी आणले. बायको सांगणार नाही खा म्हणून. पोऱ्यासाठी आणला पोऱ्यासाठी भेटलं तुला? बाजूला ठेव. वाटत नाही. बाकी सांग मला. दिसत टोचते गरम होते आपला तर. तर मंडळी चला आता आपण निघूया. आता आपण फेशियल केली, मम्मीने फेशियल केली, मेहंदी काढली. आता जायचंय ब्लाऊज आणायला माझा प्रांसल करत. चला. ये सस्ता और टिकाऊ साबुन है इसलिए इतनी मजदूरी करा रहे हो. तर गाईज आम्ही आता पोचलो हाय स्ट्रीट मॉलमध्ये. ठाण्याच्या कापूरवाडीमध्ये हाय स्ट्रीट मॉल आहे आणि हाय स्ट्रीट मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला आहे प्रांसल डिझायनर. नाव भारी वाटते ना. आणि इकडे आरीवर्कचं काम चालू आहे. आरीवर्कच बोलतात ना याला. म्हणूनच तर हे आहे ना. विराज भाऊ तोंडात त्याला पाहिजे. सो आम्ही आल्यानंतर विराजने नवीन कलेक्शनचे घागरे दाखवले. जशी घागरे दाखवायची सुरुवात केली तिने लगेच वेअर करायला सांगितला. आणि हा बघा एवढा सुंदर घागरा तुम्ही बघू शकता. एवढा छान वर्क केलेला आहे, छान चमकतो. एवढा सुंदर घागरा आणि हा घाणेरडा थोबाड. मग घागरा चांगला एक नंबर चमकते. आता आपल्याला दिसते असा व्हिडिओ मध्ये कमी चमकते उलट. समोर किती भारी समोर वाटते. कितीच भारी वाटते. घागरा का चेहरा? घागरा. अबे ओ दिवाली की फुलझड़ी. घागरा बघायला गेलं तर घागराच बघू. तिला रोज रोज बघता कंटाळली नाही बाबा रास. मस्त नॅचरल डिझाईन भारी आहे. अननस काय हो? नाही मोर. हो अननस अननस नाही इच्छा घागऱ्या मोर आहे. यो अननस आहे इथं. जे तुम्ही जर केसाला कलर केला नसा रंगीत थोडासा गोल्डन बिल्डन अननस दिसशील. हा बघा हा पण घागरा छान आहे. इकडे तसे भरपूर ऑप्शन्स आहेत. हे रेडीमध्ये आहेत ना सगळे? मग ते मेजरमेंट नुसार बनतील त्यांचे कस्टमर्स. फ्रेश पीस आहेत सर्व. नाही म्हणजे रेडी आहेत ना बनून. हे बनून रेडी आहेत. बाकी तुम्हाला जर याच्यामध्ये काय कस्टमायझेशन करून हवं किंवा तुमच्या आवडीची डिझाईन पाहिजे असेल तर ती पण बनवून मिळेल. त्याचे स्लीव्स ब्लाऊज बघ मस्त ना. हे बॅक आहे आणि हा फ्रंट. हे स्लीव्स आहेत असे. हे बॅकला आहे. हा दुसरा स्लीव्स आणि हा फ्रंट. मस्त आहे ना. अख्खा पूर्ण भरलेला भारी वाटतंय. सो आणि इकडे आपल्या युट्यूब फॅमिलीची एक मेंबर आलेली आहे
हॅलो. हाय दादा, कसा आहेस? मी मस्त मस्त. ब्लॉग असतात, तसेच कीप सपोर्टिंग आहे तुला. Thank छान छान you. ब्लॉग कर. थँक्यू. मस्त ब्लॉग असतात ती तिचे पण. मस्त. थँक्यू. भक्ती दिदी ना आली नाही ती तिकडच्या शॉपला गेली आहे. तिकडच्या प्रांसलचं तिकडे पण शॉप आहे ना सीवूड्सला. सिरियसला तिकडे गेला. ते पहिलं शॉप आहे, हे दुसरं आहे. हे हाय स्ट्रीट मॉलला आहे आणि ते सीवूडला आहे. करावे ना, करावे गावात ना, करावे. करावे गावात. ठीक आहे दादा, थँक्यू. थँक्यू. डबल दुपट्टा आहे. डबल दुपट्टा म्हणजे दोन दुपट्टे जे वर असं एकाला कटवर्क आहे ना. हँडवर्कचं आहे पूर्ण. हा बघा, आपण खूप छान डिझाईन याच्यावर पण. दोन दुपट्टे सिंगल पण कॅरी करू शकता असं काढून. पूर्ण हँडवर्क आहे आपण पीस. हँडवर्क आहे. सो आता तुम्हाला दाखवतो मी पिवळ्या माणसाने गोल्डन घातल्यावर कसा दिसतो. ट्रेंडिंग आहे तो गोल्डन कलर. अच्छा, तो दिसते भारी घागरा. जर आपण इथपर्यंत बघितला तर, इथून खाली बघितला तर भारी दिसते घागरा. हा बघा काहीच घागरा. आता बघा घागरा कसा दिसतोय सांगा, आणि आता घागरा कसा दिसतोय सांगा. दीदी इकडे बघ. ट्रेंडिंग कलर्स आहेत ते आता. मोस्टली डिमांडिंग भरपूर आहे यांची. अच्छा, ही असे गोल्डन कलर. गोल्डन कलरची डिमांड असते म्हणून 3-4 पीस ऑर्डर केलेले. अच्छा, सो इकडे अजून गोल्डनमध्येच हाय अजून डिझाईन सुद्धा आहेत. हाय काय सायडरसाठी पण कॉपर शेडमध्ये कॉपर गोल्डवर. मस्त वाटतं नाही पण. टिकली वर्कवाला आहे. टिकली वर्कवाला आहे. असा एक सिल्वर होता, तो पण सोल्ड आउट झाला. अच्छा, सो इकडे अजून इथे पण आहेत. इकडे पण लाईनमध्ये लागलेले आहेत. हे प्रॉपर ब्रायडलचे कलेक्शन्स आहेत. हां, हे बघा. आणि अजून आतमध्ये पण भरपूर आहेत. तुम्हाला पण जर लेहंगा वगैरे बघायचा असेल तर तुम्ही एकदा प्रांसल डिझायनर स्टुडिओला नक्की व्हिजिट करा. हा शॉप आपला हाय स्ट्रीट मॉलमध्ये आहे. आणि फक्त ब्रायडलसाठी नाही तर ग्रूमसाठी पण आहेत, आणि सायडरसाठी पण आहेत, करवल्यांसाठी पण आहेत, आणि करवल्या पूर्ण बोलतात करवली आणि करवला. नवरा नवरी, करवली करवला, वरमाया साठी पण आहे. मस्त आहे ना. मी ब्लाऊज घ्यायसाठी आले. वरमायांसाठी 3D आहे ना तो. साठी. 3D मोर आहे ना तो. हा 3D मोर. हा. सो इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. वरती वन पीस शेरवानी आहेत, इकडे वन पीस आहेत, जा बघा. आणि पूर्ण नवऱ्याचा जातो नंतर जातो. आणि इथे पूर्ण नवऱ्याचा गेटअप पण रेडी आहे बघा. बेटा बेटा के साथ. तो बघ ते कुठं मांडव घातले त्याचा उभा होता मी. नवरी पण रेडी बघ इकडं मॅचिंग करून. त्या दोन साया आणि करवल्या. करून सो आता गोल्डन नंतर अजून एक घागरा ट्राय केलेला आहे, तो पण खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. स्लीव्ह चेक करायच्या. भारीच वाटतं ते. मस्त ना डिझाईन. कलर कॉम्बिनेशन पण बघा. एक नंबर वाटतंय तसं. प्युअर जरदोसी वर्क आहे याच्यात. गोल्डन आहे, कॉपर आहे, मरूनच्या थ्रेडवर केल्यामुळे अजून ते हायलाइट होते. चेक करा. चे स्लीव फ्रंटला पण बघा 3 पीस मध्ये आहे. 3 पीस आहे. तो कटिंग सगळं म्हणजे एकदम भरून येते ना.
सो आता पूर्ण हे घातलेलं आहे घागरा आणि आता त्याचा लुक बघा अजूनच छान वाटायला लागला आणि त्याच्यावर ओढणी पण खूप छान आहे याची. त्याची वर्कच काहीतरी वेगळीच आहे. मस्त वाटते ना. जरदोशी वर्क ना एकदम उठून दिसते. सिल्क फॅब्रिक आहे बरं, सिल्क फॅब्रिक आहे. सिल्क फॅब्रिकवर प्युअर जर्दोशी वर्क आहे बरं. सिल्क छान आहे, आपण मस्त वाटतो बघायला. जरदोशी तर एकदम एक नंबरच असत. शूज कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत त्याच्यावर. असं म्हणतात त्याच्यात पण मरून आहे ना, मरून आहे ना. थोडं चांगलं वाटतं. भारी ना शूज पण येतात त्याच्यामध्ये. नवऱ्याला शॉपिंग करायलाच नको. ही चप्पल घे ना ती चप्पल घे. 2000 वाजता डायरेक्ट 5000. याचं वेगळे पैसे घेऊ आम्ही. तुम्ही तिकडे वागत असेल तर आम्ही इथे पैसे घेऊ. नाही नाही फ्री आहे ती. फ्री आहे ते. हा फ्री. हो नाईस. भारी पण भारी वाटतं. सो आता बरेचसे घागरे दाखवल्यानंतर दीदी, मी तुम्हाला जसं दाखवलं की वन पीस पण आहेत. सो दीदी अजून एक वन पीस घालून आलेली आहे. बघू फिर. मस्त वाटते ना मी. स्टार्ट. काय करू काय नाही. एक झाडू असं ना, झाडू सेम सेम चटकीन दिसलीस ती. पखा पण आले मग मस्तपैकी. सो हा बघा, असे भरपूर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता हा तर आम्ही फक्त वरून एकच लांबून बघितला, तसे वरती अजून भरपूर आहेत बघा. इथे हे रेडीमध्ये आहेत आणि अजून गोडाऊनमध्ये आहेत ते पण आहेत. प्लस तुम्हाला जर तुमच्या डिझाईनमध्ये हवे असेल तर ते पण बनवून मिळतील. कस्टमायझेशन पण. हां, कस्टमायझेशन अवेलेबल आहे इथे आणि ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये. मम्मीचा चेहरा बघू शकता तुम्ही, असा दीदीचा लुक दिसतो. पण कपडा भारी आहे त्याच्यामुळे मग सहा बघा मस्त वाटत नाही. पण भारी वाटते. मागचा पण भारी होता पण तिला का करता सांगला त्यांचा कपडा त्यांना देस. भारी भारी कपडा. यो कसं वाटते. यो पण मस्त वाटते. मेकअप करण्यावरती होता. 2 तासाच राहिला असता. कपडा पहिले कपडा भारी आहे गाईच, पण काय करणार. तोंड पण भारी. आपण यो मस्त वाटते. कलर भारी वाटते. कलर्स आणि हँडवर्क आहे पूर्ण याच्यात. मागे पण आहे वर्क बघा. सो हे तरी आम्ही तुम्हाला 2च वन पीस दाखवले. असे तुम्ही इथे खाली पण बघू शकता, डिस्प्लेला आहेत मॅनिक्युन्सला. तयारी केली करवलेली. दीदी यांचा चेहरा तुझ्यापेक्षा भारी दिसते हा ना. नाही ना म्हणून का यांचा चेहरा दीदीपेक्षा भारी दिसते का नाही. डायमंड चमकतात का. हो. तसे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला वरती बघायला मिळतील. मग तुम्हाला मी वरून पण एक क्विक लुक दाखवतो. बाकी अजून काही हवं असेल तर तुम्हाला स्टोअरलाच व्हिजिट करावं लागेल. त्यासाठी दुसरं ऑप्शन नाही आहे. तर मी ताईंचा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर. तुम्ही ताईंना फोन करून इन्क्वायरी पण करू शकता. इकडे नवऱ्यासाठी करवल्यांचं म्हणजे करवले यांच्यासाठी पण ऑप्शन आहेत, एंगेजमेंटसाठी वगैरे. आणि इकडे हे वन पीस. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत इथे. आणि इकडे चैन नाही घेतली मग. सो चलो आता फायनली दीदीचे घागरे आणि वन पीस बघून झाले. मेन ज्या कामासाठी आलेलो, मम्मीने
मम्मीने ब्लाऊज ऑर्डर दिलेला, मम्मी त्यासाठी आली आहे. पण मम्मी तरी पण शांत बसून होती, बाबा तुला काय बघायचं ते बघ, नंतर माझे कामान मला डिस्टर्ब नको करू, बरोबर ना? ती अजून तिला ब्लाऊज बघायला लागेल. अयो यो कसा यो? हा ब्रायडल विधी लुक साठी असा. अच्छा, पालखी डोल्या बिल्या घेऊन हा हा हा. घोड्यावर. विधीसाठी वगैरे हा हे करतात ना, विधीसाठी. आणि लोटस आहे, लोटस पण आहे ह्याच्या थ्रेड वर्क मध्ये. अच्छा हा हा लोटस वर्क. अच्छा हा. हा लोटस आहे. लोटस म्हणजे दीदी कमळ. आणि हे ब्लाऊज ते पण ब्लाऊज दाखवून असं फुल असं हे करून वर बघ फुलं स्लीव्ह. मस्त वाटते नवरीचा ना. ब्लाऊज येतो. असं हँगिंग्स वगैरे येतील. दीदीच्या हातात मा बोलतो. किती भारी वाटतं ना. ब्रायडल साठी आहे ना तो. विधी लुक साठी आहे. आणि हे हे आपले रेग्युलर साठी आहेत. हे पण प्युअर वर्क मध्ये आहे ह्याच्यात. ह्याची पण डिझाईन खूप छान. ज्यांना बेसिक डिझाईन पाहिजे, वर्क चांगला पाहिजे, त्यांच्यासाठी असं काय प्युअर वर्क मध्ये. तुमच्या साडीचं ब्लाऊज घेऊन या ना, जशी डिझाईन पाहिजे तशी भरून घ्या. डिझाईन दाखव ना. डिझाईन बघ किती मस्त वाटते. हे पण खूप डिमांडिंग डिझाईन आपली. मोतीवर त्याच्यात फुल गोल्डन मध्ये पण करता येईल, ज्यांना गोल्डन पाहिजे तसं. हा. जसा कलर पाहिजे तसा. ते कस्टमायझेशन अवेलेबल आहे, त्यामुळे आपल्याला हवी तशी डिझाईन इथे करून मिळेल. त्यामुळे तुम्हाला इथल्या डिझाईन आवडत असेल तर इथून पण तुम्ही डिझाईन सांगू शकता, नाही तर मग तुम्हाला जर तुमची काही डिझाईन असेल ती पण तुम्ही घेऊन येऊ शकता. हा पण बघा एक साऊथ इंडियन स्टाईल मध्ये आहे. साधी बाजूबंद आहे याच्यात. हे पण प्युअर वर्क आहे. पण जी प्रांसल मध्ये डिझाईन भेटते ती कुठंच भेटत नाही. मी बरीच फिरलो पण नाही भेटत. सो चला, आम्ही तर ब्लाऊज वगैरे घेऊन चाललो आहोत. लग्न आहे, सो तुम्हाला पण जर तुमच्या घरी कार्यक्रम असतील आणि त्यासाठी तुम्हाला जर काही डिझाईन करून हवं असेल तर तुम्ही एकदा प्रांसल डिझायनर स्टुडिओला नक्की भेट द्या. चला पटापट घेऊन चला.